माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर उपक्रमातून आज तुम्हाला आयुष्याचं एक अनोखं गणित अभिवाचनातनं सांगत आहे. आयुष्याच्या सुरुवातीला आपण फार मोठे स्वप्न पाहतो. वाटतं आपल्या मनासारखं सगळं होईल. पण जशी वर्ष जातात तसं आपल्याला समजतं की आपलं अस्तित्व किती चालतं हो. हे आयुष्यच गणित समजायला वेळ लागतो बरं का. पण समजलं की जगणं सोपं होतं मात्र. 100% एकटं असताना. तरुण वयात एकटे असतो. निर्णय स्वतःचे, जबाबदाऱ्या आपल्याच. चहा कधी प्यायचा, झोप कधी घ्यायची, कुठं जायचं, सगळं आपण ठरवतो. या टप्प्यावर तुमचं 100% चालतं बरं का. मात्र 50% लग्नानंतर तुमचं आयुष्य आता फक्त तुमचं राहत नाही हो. आता ते आपलं होतं. काय होतं? आपलं. पत्नी म्हणजे बरोबरीचा भागीदार. प्रत्येक निर्णयात तिचा सहभाग, तिच्या भावना, तिचं मत म्हणजे तुमचं 50% चालतं. आता 33% एक अपत्य झाल्यावर बघा बरं. जेव्हा पहिलं मूल येतं तेव्हा तुमचं आयुष्य पूर्ण बदलतं. रात्रीची झोप, दिवसाचा वेळ, खर्च, विचार, योजना सगळं बाळाभोवती फिरू लागतं. तुमचं चालणं आता 33% उरलेलं असतं. 25% दुसरं अपत्य झाल्यावर 2 मुलं, 2 व्यक्तिमत्व, 2 गरजा. आता तुम्ही बऱ्यापैकी बाजूला गेला आहात बरं का. तुमचं चालणं 25% पर्यंत कमी झालंय. 20% मुलांचं लग्न, सून येते तेव्हा हो. तुमच्या घरात आता आणखी एक निर्णयक्षम व्यक्ती आली. सूनही घराचं एक महत्वाचं केंद्र होते. मुलगा आणि सून मिळून अनेक गोष्टी ठरवतात. तुमचं केवळ 20% चालतं बरं का. नातवंड. प्रेम आहे पण नियंत्रण नाही. नातवंड म्हणजे काय हो? आनंदाची झाडं. पण नियंत्रण फारसं राहत नाही. त्यांचे निर्णय, शिक्षण, जीवनशैली सगळं नव्या पिढीच्या हातात. तुमचा सहभाग आहे पण निर्णयात नाही. आणि मग साठीनंतर काय चालतं? साठीनंतर लक्षात येतं घरात सगळ्यांचं चालतं पण आपलं नाही. काय? साठीनंतर घरात सगळ्यांचं चालतं हो पण आपलं नाही बरं का. कधी मुलांच्या वेळेनुसार, कधी सुनेच्या मूडनुसार, कधी नातवंडाच्या गरजेनुसार आणि आपलं चालणं थांबतं. तेव्हा खरी संपत्ती काय असते? काय? तेव्हा खरी संपत्ती काय असते? चला ऐकूया. मित्र. मित्र. होय होय, हेच ते नातं जे वय विचारत नाही, जे अपेक्षा ठेवत नाही, जे फक्त ऐकायला, हसवायला, समजून घ्यायला सोबत असतं. साठीनंतर मन हलकं हवं असेल, कुणाशी बोलावं वाटत असेल, कुणी कसं आहेस रे असं विचार वाटत असेल तर तो फक्त आणि फक्त मित्र, मैत्री नातं, अतूट नातं होय. शेवटचं तत्वज्ञान स्वतःच चालणं सोडून द्यायला शिका. स्वतःच चालणं सोडून द्यायला शिका. चालवून घेणं शिकलं तर जगणं सहज होतं. चालवून घेणं शिकलं तर जगणं सहज होतं. आपलं वय, स्थिती, नाती सगळं बदलतं. पण जे सतत कायम राहतं ते म्हणजे आपली वृत्ती, आपले मित्र आणि आपला आत्मसन्मान. म्हणूनच आयुष्य जगताना 100% हवं असतं पण शेवटी समजतं 10% शांती आणि 10% सच्चे मित्र असले की तेच आयुष्य 100% आयुष्य असतं. तेच 100% आयुष्य असतं. काय हो मित्रांनो, मैत्रिणींनो, ऐकलं ना तुम्ही? आपलं आयुष्य. आयुष्य कसं? आयुष्य एक अनोखं गणित असतं. आयुष्य एक अनोखं गणित असतं. जर तुम्हाला आवडलं असेल लेख अभिवाचनातनं तर नक्कीच लाईक करा व आपल्या आयुष्याचा आपणच विचार करा. आपल्या जीवनाचा आपणच कलाकार आहोत.